केसरी स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र की पारंपरिक कुश्ती की प्रतिष्ठा को बचाने की लड़ाई अब सड़कों पर उतर आई है। सातारा जिले के कराड से करीब 2000 पहलवानों ने जोरदार आक्रोश मोर्चा निकालते हुए मुंबई की ओर कूच किया। मोर्चे की शुरुआत देश के पहले ओलंपिक पदक विजेता पहलवान खासबाबा दादा साहेब जाधव के स्मारक पर श्रद्धांजलि अर्पित कर की गई। इसके बाद हजारों पहलवानों ने पहलवान आक्रोश मोर्चा निकालते हुए मुंबई की ओर मार्च शुरू किया। पहलवानों का कहना है कि महाराष्ट्र में अलग अलग संस्थाओं द्वारा आयोजित हो रही महाराष्ट्र केसरी प्रतियोगिताओं की वजह से इस ऐतिहासिक खिताब की गरिमा कम हो रही है, इसलिए पूरे राज्य में सिर्फ एक ही महाराष्ट्र केसरी प्रतियोगिता आयोजित करने की मांग की जा रही है। ये मोर्चा मुंबई पहुंचकर आजाद मैदान में सरकार के खिलाफ ठिया आंदोलन और उपोषण करने की चेतावनी दे रहा है। डबल महाराष्ट्र केसरी विजेता चंद्रहार पाटिल का कहना है कि महाराष्ट्र केसरी की प्रतिष्ठा बनाए रखने के लिए पूरे राज्य में एक ही प्रतियोगिता होनी जरूरी है। पहलवानों ने यह भी चेतावनी दी कि अगर आज आम्ही इथं भारताला पहिल्या ऑलिम्पिकचं वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ज्यांनी मिळून दैवत या खशाबा जाधवांच्या स्मारकाला अभिवादन करून गेली 3-4 वर्ष झालं जो कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी पदाची जी हळसांड चालू आहे, खरं गेल्या वर्षी त्यावरती मी आवाज उठवलेला होता की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे। गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत। म्हणून मी एकट्यानं गेल्या वर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून मुख्यमंत्री महोदयांना व क्रीडा मंत्री महोदयांना निवेदन दिलं की आमची जी 60 वर्षाची जी परंपरा चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा ती अखंडित राहिली पाहिजे आणि ह्या बंधन राखला गेला पाहिजे। म्हणून मी गेल्या वर्षी प्रयत्न केले, पण आज खरं कुस्ती क्षेत्रासाठी आमच्या महाराष्ट्र केसरी पदासाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये पार पडणार आहे। त्यामुळं ही जी पदाची हेळसांड चालू आहे ती कुठं थांबली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीला 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंदी केसरींना वाटलं की 20 मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये होत आहे आणि 2026च्या केसरी परत नोव्हेंबर डिसेंबरला होणार। पुढे जाऊन जर आज विचार केला तर 2026 मध्ये 8 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये। त्या पदाला किंमतच राहणार नाही इथून पुढे त्या काळामध्ये 8 महाराष्ट्र केसरी जर वर्षात तयार व्हायला लागली। म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा झाली पाहिजे, कारण संघटनेचा जरी वाद असेल तर ह्याचा हस्तक्षेप करून सरकारने ह्याला तोडगा काढला पाहिजे। कारण सरकार ज्या आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून सुविधा मिळत आहेत, मग त्यामध्ये पेन्शन असेल, जमीन असेल, सरकारी नोकरीत आरक्षण असेल, अशा अनेक सुविधा सरकार आम्हाला देते। आज आम्हाला समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी आणि कुठला अनधिकृत आहे। त्यामुळे उद्याच्या उद्या ह्या गोष्टीवर तोडगा निघाला पाहिजे असं आमच्या सर्व महाराष्ट्र केसरींचं म्हणणं आहे आणि साकडं आंदोलन करतो की आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या आणि कुस्ती क्षेत्रात जी खदखद चालू आहे, खरं आज कुठेतरी हेळसांड चालू आहे ती थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। उद्या निर्णय होईल ही सर्व आमच्या महाराष्ट्र केसरींची अपेक्षा आहे। आज खरं सांगली कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी इथे आहोत। पुण्यामध्ये आज आम्ही 5 वाजता पोहोचल्यानंतर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, बीड तिथील सर्व कुस्ती शौकीन महाराष्ट्र केसरी असे सर्वजण मिळून आम्ही मुंबईला आज मुक्कामी जाणार आहोत और उद्या आजाद मैदानावर उपोषण बसणार। सरकार ने जल्द फैसला नहीं लिया तो अब तक जीती हुई महाराष्ट्र केसरी की गदा सरकार को वापस करने का फैसला भी लिया जा सकता है। अब सवाल यह है कि क्या सरकार पहलवानों की मांग मानकर महाराष्ट्र केसरी की ऐतिहासिक परंपरा को बचाएगी या फिर यह आंदोलन और तेज होगा। फिलहाल पूरे महाराष्ट्र के हजारों पहलवानों की निगाहें अब सरकार के फैसले पर टिकी हुई है। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।